हुपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संभाजी मानेनगर झोपडपट्टीच्या बाजूला एक व्यक्ती दुचाकीवरून गांजा विक्री करत असल्याची माहिती एलसीबीचे उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाला मिळाली होती। या माहितीच्या आधारे उपनिरीक्षक मोरे यांच्या पथकानं संबंधित ठिकाणी सापळा रचला। यामध्ये हुपरीतील मोहीन मैनुद्दीन मुजावर याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील 1 किलो 600 ग्रॅम वजनाचा गांजा आणि इतर साहित्य असा एकूण 1,90,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। त्याच्या विरोधात हुपरी पोलीस ठाण्यात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकातील पोलीस अंमलदार युवराज पाटील, निवृत्ती माळी, अशोक पोवार, अमित सरजे, सागर चौगले, शुभम संकपाळ, विशाल चौगले, महेश पाटील, संजय कुंभार, अनिल जाधव यांनी या कारवाईत सहभाग घेतला।